जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि या निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आणि त्यातच परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाकडून तारकळत जिल्हा परिषद गटाचे उमेदवारी लढत असलेले सुरेश मगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सभा किंवा कुठल्याही प्रचारचा झंझावात असून गाणे असतील अशा कुठल्याही प्रचारावर त्या ठिकाणी पक्षाने निर्णय घेतलेला आहे आणि तारकळत जिल्हा परिषद गटामधून सुरेश मगरे जे आहे ते आरक्षित गटामधून निवडणूक लढवत आहेत। आपल्यासोबत पत्रकार सुरेश मगरे आहेत। मला सांगा, निवडणूक लागली, अजितदादाचं निधन झालं, दुर्दैवी निधन झालं, काय सांगणार या संदर्भात? सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नामदार अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जसंही निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि प्रचार सुरू झाला, आम्ही 28 जानेवारी रोजी खांबेगाव या ठिकाणी प्रचार सभेमध्ये होतो। मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना मी त्यांना प्रामुख्याने सांगत होतो की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दमदार नेतृत्व असलेले नामदार अजित पवार साहेब, तसेच परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर साहेब आणि वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तारकळत जिल्हा परिषदचा सर्वांगीण विकास करण्याचं भाषण करत असतानाच माझ्या बाजूच्याच एका कार्यकर्त्यांनी मला अशी दुःखद बातमी सांगितली की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं। जेव्हा अशी बातमी ऐकली त्यावेळेस मात्र एक 5 मिनिटं एकदम मनाला धक्का बसला आणि विश्वास होत नव्हता की ही बातमी खरी असेल। म्हणून आम्ही काय म्हणलो की बा सध्या निवडणुकीचा प्रचार आहे, कोणीतरी खोडसाळ बातमी टाकली, परंतु जेव्हा आम्ही टीव्ही पाहितली, टीव्हीवर कळालं की अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे। केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नाही तर या महाराष्ट्राचं एक आधारवड नेतृत्व असलेले, दमदार नेतृत्व, सर्व समाजाला न्याय देणारे नेतृत्व असलेले अजित पवार साहेब यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही या दुःखामध्ये 5 दिवस कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नाही, परंतु काल 2 दिवसापूर्वी पक्षाने सांगितल्याप्रमाणे की कोणत्याही प्रकारची सभा घ्यायची नाही, कोणत्याही प्रकारची प्रसारमाध्यमे किंवा कोणत्याही प्रकारची वाद्य गाणे वाजवायचे नाहीत, केवळ मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपण त्या ठिकाणी आपल्या पक्षाची बाजू मांडायची आहे। निश्चितच ज्या आपण पाहितलं असेल की अजितदादा पवार साहेबांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला आपल्या घरातील एखादा व्यक्ती गेल्यासारखं दुःख झालेलं आहे आणि हीच भावना प्रत्येक मतदाराच्या मनात असून मला तारकळत जिल्हा परिषद सर्कलमधून जे दादांना मानणारा वर्ग आहे, दादावर प्रेम करणारे जे मतदार आहेत, ते निश्चितच घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून दादांना श्रद्धांजली म्हणून एक जिल्हा परिषदला घड्याळ चिन्ह आणि फुरकस पंचायत समितीला देखील बालाजी विठ्ठलराव शिंदे यांना मतदान करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील। खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुम्ही उबाटा शिवसेनाचे नेतृत्व करीत होता, अनेक दिवसापासून पक्षाचं तुम्ही काम केलेले, नेमकं पक्षानं का डावलं याचं कारण काय? तर मी गेल्या 20 वर्षापासून शिवसेनेचं अतिशय प्रामाणिक आणि निपक्षपणे काम केलेलं आहे। कोणत्याही प्रकारचे आतापर्यंत लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, बाजार समिती निवडणूक असेल, स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, या सर्व निवडणुकीमध्ये मी पक्षाच्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलेलो आहे। आपण पाहितलं असेल की 2014 साली जेव्हा मोदींची लाट होती त्यावेळेस देखील मी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन आणि गळ्यामध्ये भगवा रुमाल घेऊन या ठिकाणी शिवसेनेचं काम केलं आणि या कामामुळे आज मला प्रत्येक गावामध्ये एक भीमसैनिक प्रमाणे शिवसैनिक म्हणून ओळखतात लोक आणि मतदार लोक। त्यामुळे मला खात्री होती की पक्ष मला माझा विचार करेल। 80% समाजकारण, 20% राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचं जे ब्रीदवाक्य होते याप्रमाणे मी सामाजिक काम करीत गेलो। परंतु जसंही तारकळत जिल्हा परिषद सर्कल हे मागासवर्गीय SC समाजासाठी राखीव सुटलं, मला 100% गॅरंटी होती पक्ष माझा विचार करेल। परंतु मी जेव्हा पक्षाकडे गेलो, संपर्क प्रमुखाकडे मी गेल्या 20 वर्षापासून पक्षाचं काय काम केलं आहे, सामाजिक काम काय केलेलं आहे, हे सर्व लेखी स्वरूपात दिलं आणि ज्यावेळेस वरिष्ठांकडे मी मागणी केली त्यावेळेस मात्र वरिष्ठांनी मला सांगितलं की सध्या पैशाशिवाय राजकारण होत नाही, 1,50,00,000 रुपयापर्यंत पैसे लागतात। तेव्हा मात्र मी सांगितलं की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी 24 तास लोकांची सेवा करणारा एक कार्यकर्ता आहे। माझ्याकडे साधी मोटरसायकल नाही, 4 व्हीलर तर सोडून द्या, माझ्याकडे मोटरसायकल नाही,
या ताडकस आणि पूर्णा तालुक्यातील प्रत्येक माणसाला माहीत आहे, प्रत्येक जनतेला माहीत आहे की मी हात दाखवा गाडी थांबवाप्रमाणे कुठं बी जायचं असेल, कुठं तहसील कार्यालयाला जायचं असेल, परभणीला जायचं असेल, कोणाच्या लग्नाला जायचं असेल, कोणाच्या अंत्यविधीला जायचं असेल, तर मी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता रोडवर थांबून हात दाखवा गाडी थांबवा म्हणल्याप्रमाणे कोणाच्याही गाडीत बसून या कार्यक्रमाला जात असतो. अशी माझी परिस्थिती असताना पक्षाने मला 20 वर्षामध्ये कधी 1 रुपयाचा निधी देखील दिलेला नाही की मला 10-5 लाख रुपये दिलेत गड्या आणि त्या पैशातून तुम्ही निवडणूक लढवा. पक्षाकडून मला 1 रुपया न देता मला जेव्हा पक्षाची सांगितलं की पैसे लागतात त्यावेळेस मात्र मला एकदम धक्का बसला आणि मी निर्धार केला की जनतेच्या विश्वासावर जे मी सर्वसामान्य लोकांचे कामं केलेले आहेत या कामाच्या विश्वासावर आपण जनतेपर्यंत जाऊत आणि माझी अपक्ष लढण्याची तयारी होती. परंतु आमच्या परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार विटेकर साहेब यांनी माझ्या कामाची पाहणी केली, लोकांकडून माहिती घेतली, राजकीय नेत्याकडून माहिती घेतली, पत्रकार बांधवाकडून माहिती घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की सुरेश मगरे साहेब आपल्याला मी ताडकस जिल्हा परिषद गटामधून तुम्हाला उमेदवारी देत आहे आणि त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही. आतापर्यंत जे काही काम केले निवडणुकीमध्ये केवळ फक्त शिवसेनेच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे. म्हणून या वेळेत जी मला उमेदवारी नाकारलेली आहे ही माझ्यावर अन्याय झालेला आहे. शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा पक्ष आपण म्हणत होतो, परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि पक्षामध्ये मात्र पैशावाल्यांना उमेदवारी देण्याचं सुरू झालेलं आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ताडकस जिल्हा परिषद सर्कलमध्ये आज जे काही शिवसेनेची उमेदवारी दिलेले उमेदवार आहेत त्यांचा आणि शिवसेनेचा काडी मात्र संबंध नाही. त्यांनी कधी शिवसेनेचं काम केलेलं नाही. त्यांनी साधा कधी लोकसभा असेल, विधानसभा असेल, महाविकास आघाडी असताना देखील फक्त यायचं, गाडीमध्ये बसायचं, अंगावर राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीची दस्ती घालून ते फिरले. जेव्हा उमेदवारीतला मशालीचा होता त्यांनी मशालीचा रुमाल सुद्धा कधी गळ्यावर घेतलेला नाही. अशा माणसाला केवळ त्यांच्याकडे पैसा आहे आणि हा पैसा कोणता आहे तर हा पैसा प्युअर देशी दारूचं दुकान आहे त्यांच्याकडं, ज्यांच्यामुळे आज या परिसरातील हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. कोणाचा भाऊ गेलेला आहे, कोणाचा बाप गेलेला आहे, कोणाचा मुलगा गेलेला आहे. अशा माणसाला शिवसेनेनं उमेदवारी देणं हाच या ठिकाणी पक्षाचं ध्येय धोरण कुठं जात आहे हे कळत नाही. ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस आम्ही 100 रुपयाच्या बॉन्डवर, आजही माझ्या घरामध्ये ते बॉन्ड आहे की आम्ही 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलं की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. एवढा असताना देखील मला पक्षानं केवळ पैसे नाहीत, माझ्याकडे आर्थिक पाठबळ नाही, माझं काम पाहितलं नाही, माझी तळमळ पाहितली नाही, माझा विकासाचा दृष्टिकोन पाहितला नाही. केवळ पैसे नसल्यामुळे एका दारू विकणाऱ्या माणसाला या ठिकाणी तिकीट दिलं आणि हा एक प्रकारे माझ्यावर अन्याय झालेला आहे. परंतु मी खचलो नाही. मला पक्षानं जरी नाकारलं असलं तर माझा ठाम विश्वास आहे की इथली सर्वसामान्य जनता, मी जात धर्म कधीही पाहितला नाही, ज्यांच्यासाठी अहोरात्र 24 तास मी सेवेत असतो. मला रात्री 12 वाजता जरी कोणी फोन केला तर मी फोन उचलून त्या समस्येचं निराकरण करीत असतो. म्हणून या जनतेच्या विश्वासावर, सर्वसामान्य माणसाच्या विश्वासावर मी निवडणूक लढवित आहे. सध्या ताडकस सर्कलमध्ये तुम्ही पाहत असतात अनेक उमेदवार ज्यांनी कधी ताडकस परिसरामध्ये कोणतंच कार्य केलं नाही अशा उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा अनेक सर्वसामान्य माणसाचा काही संबंध नाही. अनेक उमेदवारांचे तर मतदारांना नाव माहीत नाही, कधी चेहरा पाहितलेला नाही. परंतु या ठिकाणी पैशाच्या जोरावर आम्ही आज मतदारांना, राजकीय नेते मतदारांना पैशामध्ये तोलत आहेत. परंतु मी एक सच्चा कार्यकर्ता आहे, मी प्रामाणिक कामावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही माझा जाहीरनामा पहा, वचननामा पहा. मी त्या वचननाम्यामध्ये गेल्या 6 महिन्यापासून जे काही विकास कामे करणार आहे त्याचा नमूद केलेला आहे. परंतु दुसऱ्या उमेदवारांचे तुम्ही जर जाहीरनामे पाहितले असतील तर केवळ बनवाबनवीचं काम केलेलं आहे. एका उमेदवारानं तर फक्त आपला फोटो, चिन्ह आणि राजकीय नेत्याचे फोटो टाकलेले आहेत. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काय काम करणार हे सुद्धा सांगितलं नाही. परंतु मी मात्र इथल्या सर्वसामान्य माणसासाठी काय करणार आहे. मी व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करणार आहे. मी शेतकऱ्यांसाठी विहिरीचं, सौर ऊर्जेचं काम करणार आहे. मी इथल्या प्रत्येक कुटुंबाला घरकुल देण्याचं काम करणार आहे. कोणत्याही समाजातला व्यक्ती असो त्याला घरकुल देण्याचं मी काम करणार आहे.
निराधार असतील, विधवा असतील, दिव्यांग असतील, परिपक्व महिला असतील, या सर्वांना शासनाचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि जे आज आपण पाहतो की आपण शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, हे विवाह सोहळ्यावर, मुलींच्या विवाह सोहळ्यावर लाखो रुपये खर्च होत आहेत. हे लाखो रुपये खर्च बंद करण्यासाठी मी दरवर्षी मे महिन्यामध्ये ताडकसमध्ये सर्व धर्मीय सर्व विवाह सोहळा देखील आयोजित करणार आहे. तशाच प्रकारे जे विद्यार्थी आज भारतीय सैन्य दला म्हणजे आर्मीमध्ये जाणारे आहेत, काही जण पोलीसमध्ये जाणार आहेत, या विद्यार्थ्यांना ताडकचे भूमिपुत्र शहीद जवान बालाजी आंबोरे यांच्या नावाने एक मार्गदर्शन केंद्र मी उभारणार आहे. तशाच प्रकारे महिलांसाठी महिला बचत गट आहेत. या ठिकाणी एक शोकांतिका आहे की महिला बचत गटाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून इथं मागणी होत आहे की ताडकसमध्ये आम्हाला प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, परंतु इथल्या ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली नाही. माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे, मी त्या ठिकाणी वेळोवेळी आवाज उठवला की महिलांच्या प्रशिक्षणासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी. आणि मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व महिलांना, माझ्या लाडक्या बहिणींना मी एक आवाहन करतो की मी जर मला तुम्ही विजयी केलं तर मी तात्काळ महिला प्रशिक्षण केंद्र देखील या ठिकाणी उभारणार आहे. अशा प्रकारे माझा दृष्टिकोन आहे. परंतु आज मी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये स्वतः जाणार आहे. बाकीचे उमेदवार सर्व हे कोणतरी उभे केलेले आहेत. कोणीही माझ्यासारखं बोलू शकणार नाही आणि माझ्यासारखा दृष्टिकोन सुद्धा सांगू शकणार नाही. एक महिला आहे, दुसरे डॉक्टर आहेत, म्हणायला दुसरे शिक्षण चालू आहे, अशा प्रकारचे उमेदवार आहेत. म्हणून मी मायबाप जनतेला विनंती करतो की माझ्या कामाची तळमळ पहा. गेल्या 20 वर्षापासून मी तुमची जनसेवा केलेली आहे. तुम्ही मला 5 वर्ष अजून संधी द्या, जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून निवडून द्या. मी तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचा 5 वर्ष सालगडी म्हणून काम करेल, अशा प्रकारचं वचन देतो. येणाऱ्या 7 तारखेला आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला जिल्हा परिषद सर्कलमधून आणि फुलकस पंचायत समितीमधून बालाजी शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करावं. आपण या विजयामागे आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना एक श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मत करावं, अशा प्रकारचं आवाहन करतो. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे होते तारकळस जिल्हा परिषद आरक्षित गटामधून सुरेश मगरे, पत्रकार सुरेश मगरे जे आहे ते मागील अनेक वर्षापासून उभाटा शिवसेनेचं काम केलेलं आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक आर्थिक बजेट नसल्यामुळे या ठिकाणी डावलले गेल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात जे की उभाटा गटाने दिलेला जे उमेदवार आहे तो उमेदवार म्हणजे सर्वसामान्य लोकांची नाळ जोडलेला हा उमेदवार नसून सरळ या ठिकाणी 2 नंबरचा व्यवसाय करीत असलेला उमेदवार असल्याचा आरोप या ठिकाणी पत्रकार सुरेश मगरे यांनी केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते शिवसेना, उभाटा, भाजप, काही अपक्ष उमेदवार आहेत, काँग्रेस आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर या परिसरामधला जे काही विकास असेल आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्याशी जुटलेली जी नाळ आहे सुरेश मगरे यांची सर्वसामान्याशी जुटलेली नाळ असल्यामुळे नेमकं येणाऱ्या 7 तारखेला मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतो आणि तारकळस जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकवतो हे पाहणं तितकंच आता महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी तारकळसवरून भगवान जाधव.